कन्या माध्यमिक विद्यालयाचा निश्चित कायापालट करणार डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे। विद्यार्थिनींना गणवेश वाटप। कन्या माध्यमिक विद्यालय यात गोरगरीब आणि गरजू कुटुंबातील मुलींना आज शिक्षण देत आहे। या विद्यालयाच्या नूतनीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी राज्याचे उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना प्रस्ताव सादर केला जाईल। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे व मी स्वतः यासाठी पाठपुरावा करून तो मार्गी लावणार आहे। या विद्यालयाचा निश्चितपणे आपण कायापालट करू असा विश्वास भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी व्यक्त केला। कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रख्यात दरबार उद्योग समूहाचे प्रमुख संचालक प्रशांत उर्फ राजा वर्गे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नामदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कन्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींना डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले। त्याप्रसंगी विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या। उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, सचिन भैया बर्गे, नगरसेवक साई प्रसाद बर्गे, नगरसेवक सागर विरकर, प्रीतम शाह, बाजार समितीचे संचालक सुनील निदान, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश दायमा, अमोल बर्गे, अजित विलासराव बर्गे, भैया देशमुख, भाजपच्या बेटी बचाव पढाव समितीच्या तालुका अध्यक्ष श्यामलताई शिंदे, मुख्याध्यापिका PS गरुड यांच्यासह शिक्षक वृंद प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर शिंदे यांनी यावेळी विद्यार्थिनींना गीता या ग्रंथाचे अध्ययन करण्याबाबत आवाहन केले। त्याचबरोबर राज्य सरकारने सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनींना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केला असल्याबद्दल सविस्तर माहिती दिली। विद्यार्थिनी जीवनात आपल्या पायावर उभ्या राहिल्यानंतर आणि नोकरी व्यवसायात कमावण्यास सुरुवात केल्यानंतर कुटुंबातील जबाबदारी झटकतात, मात्र तसं करून चालणार नाही। मुलींनी माहेर आणि सासऱ्यांचा मेळ घालून कौटुंबिक जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे, हीच हिंदू संस्कृती सांगते असे निदर्शनास आणून दिले। यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी मनमोकळेपणाने संवाद साधला। संतोष नलवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। उपशिक्षक BS वायल यांनी कन्या माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला आणि सूत्रसंचालन केले। उपशिक्षक AD निकम यांनी आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक अनिल बर्गे सर, उपशिक्षक SP देशमुख, PT जाधव, सौ AP वाघडोळे, सौ SY नलवडे, शिपाई DS माने व HD कुंभार यांनी परिश्रम घेतले। नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याध्यापिका आणि आपण सर्व विद्यार्थी, युगपुरुष स्वामी विवेकानंदांना माझा प्रणाम। डॉक्टर बापूजी काळुंके यांच्या माध्यमातून ही संस्था उभी राहिली आणि या ताकदीनं आजपर्यंत ती चालू आहे, त्यांना प्रणाम। आता जे निवेदन दिलं नलवडे दादांनी, पंचक्रोशीतून या सर्व होतकरू विद्यार्थिनींपर्यंत पोचतात आणि अत्यंत अभ्यासाची ज्यांना तळमळ आहे ते विद्यार्थ्यांचा पोचतायत। तर जो काही प्रस्ताव मुख्याध्यापिकांकडून दिला जाईल त्या ताकदीनं आपण चंद्रकांत दादांकडे याची मागणी करू आणि निश्चितपणे ती मागणी ते स्वीकारतील अशी मी आता जर आपण सगळी राजकीय परिस्थिती बघितली तर सगळी हे होतकरू मुलींना प्राधान्य देणारी अशी राज्यव्यवस्था आहे। आपण आत्ताच बघितलं तर अर्थव्यवस्थेमध्ये ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे अशा होतकरू मुलींचं उच्च शिक्षण हे सर्वतोपरी मोफत दिलं जाणार आहे। त्यामुळं आपल्यापैकी सगळ्यांनी आता काय करायचं आहे, वेशाने अभ्यास करायचा आहे, बरोबर? कारण यापैकी एखादी विद्यार्थिनी जेव्हा मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटला जरी जात होती तरी तिला 4 लाख रुपये ते 8 लाख रुपये हे वार्षिक भरायला लागत होते आणि अशातूनच एका होतकरू विद्यार्थिनींनी ते 4 लाख रुपये वडिलांकडे नाहीत म्हणून आत्महत्या केली आणि अत्यंत संवेदनशील आपले मुख्यमंत्री साहेब त्याच क्षणी त्यांनी निर्णय घेतला की अशी होतकरू विद्यार्थिनी की जिला जीवन संपवावं असं वाटलं तर ही व्यवस्था काही कामाची नाही आणि त्यामुळं जी मेरिटमध्ये आहे आणि जिला
मेरिट लिस्टमध्ये आलेली आहे तिला उच्च शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला गेला. तर आपण मला वाटते सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांचं याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे. मोदीजींनी 33% आरक्षण आता संसदेमध्ये दिलेलं आहे. ग्रामपंचायत पंचायत समितीमध्ये आपल्याला 50% आरक्षण आहे आणि आता मोफत आपलं जे उच्च शिक्षण आहे ते मोफत दिलेलं गेलं आहे. हे सगळं जरी असलं तरी एक मुली म्हणून आपली पण जबाबदारी असते, बरोबर. आपल्याला अधिकार दिसतो, हक्क दिसतो, त्यासाठी आपण त्वेषाने लढतो. पण मुलगी म्हणून आपली जबाबदारी काय आहे तर सगळे नातेसंबंध नीट सांभाळणे, नातीगोती सांभाळणे आणि जी कुटुंब व्यवस्था आहे तिचा जो भक्कम आधार आहे तो आपण स्त्री असतो, बरोबर. तर संस्कार देणे, योग्य गोष्टी करणे आणि त्यासाठी आपली काय दायित्व आहे तर आपण कोणतीही चूक करायची नाही. शिक्षण आपल्याला अधिकार देतं, मानप्रतिष्ठा देतं. पण आता आपण जर बघितलं तर शहरामध्ये अशी अवस्था आहे की जे कोणी कम्प्युटर इंजिनियर आहेत, उच्च शिक्षित महिला आहेत, जवळजवळ 50,000 केसेस या 5 वर्षापूर्वी डिवोर्सच्या पेंडिंग होत्या. तर ह्याची कारणं काय तर जेव्हा एखादी मुलगी शिकते आणि ती होतकरू असते तर आई वडिलांची पहिली चूक काय होते की तिला घरच्या सगळ्या जबाबदारीतून मुक्त केलं जातं. ती अभ्यास करते, हिचं हे काम करते, ती अभ्यास करते, हिचं काम करते. आणि त्या मुलींची मानसिकता काय होते, हुशार मुलींची, की घरातलं काम, घरातल्या जबाबदाऱ्या ही काही माझी जबाबदारी नाही. आणि पुढं जाऊन ह्या मुलीचं जेव्हा ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होते पण जेव्हा तिचं लग्न होतं आणि लग्नानंतरचं जेव्हा एक दुसरा टर्निंग पॉईंट असतो तुमचा तो सुरू होतं तेव्हा ती जे काही संस्कार आई वडिलांनी शिक्षकांनी दिलेले आहेत त्या पद्धतीनं चालायला लागते आणि तिथं ती तिचा संसार टिकवू शकत नाहीये. तर हे आपण करायचं नाहीये. दिलेली प्रत्येक जबाबदारी ही पार पाडत आई वडील ज्या कष्टातून जात आहेत त्या कष्टातून आई वडिलांनी मुलांनाही जायला शिकवावं आणि त्यासोबत आपण अभ्यास करायचा आहे. आणि कुटुंब व्यवस्था टिकवणं ही आपली जबाबदारी आहे, नातेसंबंध टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्याला देवानं एक सुवर्ण संधी दिलेली आहे की माहेर आणि सासर ह्या दोन्हीचा मेळ तुम्ही घालायचा आहे आणि दोन्ही ठिकाणी एक भक्कम नातेसंबंध निर्माण करायचे. तर असं हे एक दायित्व आपल्याला निसर्गानं दिलेलं आहे आणि निसर्गानंच आपल्याला सहनशक्ती दिलेली आहे. तर शिक्षणानं ह्या सगळ्या नैसर्गिक दिलेल्या देणगीचा आपण दुरुपयोग करायचा नाहीये, त्याचा अवहेलना करायची नाहीये, त्याचा मानसन्मान गाठून आपण ही पावलं टाकायची आहेत. आणि मोदीजींनी किंवा मुख्यमंत्र्यांनी स्त्रियांना का मानसन्मान द्यायचा. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झालेली आहे आणि पात्र महिलेला हे 1,500 रुपये मिळणार आहे, बरोबर. तर मोदीजींची आणि मुख्यमंत्र्यांची काय संकल्पना आहे की जी कष्टकरी महिला आहे, होतकरू महिला आहे तर तिला जेव्हा 1,500 रुपयाची मदत मिळते. आता काही लोक म्हणतात की 1,500 रुपयांनी काय होतं, पण एखादीचं गॅसचं बिल भागतं, एखादीचं दुधाचं भागतं, एखादीचं किराणा भागतो. तर जेव्हा हा एक सपोर्ट सरकारतर्फे मानसन्मानाने दिला जातो महिलेला तेव्हा पुन्हा एकदा तिला नव्यानं काम करण्याची एक हिंमत मिळते आणि ती हिंमत देण्यासाठीच सरकार हे प्रयोजन करत आहेत. पण त्यासाठी आपणही अत्यंत जबाबदारीनं वागणं हे गरजेचं आहे. जिजाऊ माता आहे, राणी चेन्नम्मा आहे, आपल्या सावित्रीबाई फुले आहेत, ह्या सर्व महिला आहेत. त्यांचा आदर्श ठेवून आणि त्यांनी जे काही समाजाच्या जबाबदाऱ्या होत्या, समाजाची अवहेलना स्वीकारून स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला, मानसन्मानाचा अधिकार दिला, हे सगळं डोळ्यासमोर ठेवून तेव्हा त्यांचं आचरण कसं होतं. अहिल्याबाई होळकर आहेत. अहिल्याबाई होळकरांबद्दल सांगायचं झालं तर एकतर व्यवस्था, राज्यव्यवस्था आणि उरलेला सगळा वेळ त्या आपलं जे धार्मिक कार्य आहे त्याच्यामध्ये घालवायच्या आणि त्यावेळी जी काही देवस्थानची पडझड झाली ती अहिल्याबाई होळकरांच्या काळातच झालेली आहे. तर या पद्धतीनं हे आपलं आचरण पाहिजे. ज्या काही महान स्त्रिया होऊन गेल्या त्यांचं चरित्रांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि ते चरित्र आपण आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला धर्मग्रंथ आहे गीता, गीतेचा अभ्यास तुम्हाला पाहिजे. 12वा आणि 15वा अध्याय आहे भक्तियोग आणि पुरुषोत्तम योग. 18 अध्याय जरी तुम्ही आत्मसात नाही केले तरी हे 2 अध्याय म्हणजे पूर्ण आपल्या भारतीय संस्कृतीचं सार आहे. तर ते निव्वळ तोंडपाठ न करता
त्याचं सार लक्षात घेऊन ते आचरणात आणलं पाहिजे आणि हे आपल्या कुटुंबाला, आपल्या घराला हे स्वीकारलं पाहिजे आणि ते त्या पद्धतीनं आपण वाढवलं पाहिजे. तर या पद्धतीनं आपण निश्चितपणे आचरण कराल असं मला वाटतं. आणि दुसऱ्या 2-1 गोष्टी आहेत की कुटुंब म्हणून आई स्वयंपाक करते, स्वयंपाकात तुम्हीही मदत करता, बरोबर. तर आता आपण बघतोय की भारत हा 20व्या स्थानाहून 5व्या स्थानावर आहे अर्थव्यवस्थेच्या. लवकरच तो 3ऱ्या स्थानावर जाईल. UPI पेमेंटच्या माध्यमातून आपण जगामध्ये नंबर 1 आहोत. पण दुर्दैवाची एक गोष्ट अशी आहे की आपण डायबिटीस या व्याधीबद्दलही मध्येही 1 नंबरला आहोत आणि त्याचं जे मूळ कारण आहे ती आहे तेलातली भेसळ. दुसरा जो कोरोनाच्या महामारी